प्रिय पर्यटक, मैत्रीपूर्ण नमस्कार. ओळखलत का मला? मी मैत्री ग्रुप्स. तुमच्याशी माझा संपर्क तसा अधूनमधून प्रिंट मीडिया, वेबिनार, मेसेजेस याद्वारे होतोच. आज मुद्दामच तुमच्याशी थोडा संवाद साधायचा आहे, म्हणून ही धडपड. मी आता हळूहळू सर्वांच्या स्मरणात येते. 2006 सालापासून तुम्ही सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून माझ्याबरोबर ज्या यात्रा आणि भ्रमंती केली आहे ना, त्या गोड आठवणी मी कधीही विसरू शकत नाही. तुम्ही सर्वांनी जो मायेचा ओलावा दिला, केलेल्या कामाची कौतुकाने पाठीवर थापही दिलीत, आणि चुकलं तर वडीलकीच्या नात्याने चुकाही दाखवल्या. पण वडील आपल्या चांगल्यासाठीच धडपडतात असा विचार जेव्हा मनाला स्पर्श करून जायचा, तेव्हा पुन्हा जोमाने कामाला लागायचे. वेगवेगळ्या सहली हे माझं खाद्य आणि पर्यटक हा माझा अन्नदाता. मी नवनवीन सहलींचे आयोजन करतेय, त्यांना तुमचा मिळालेला उत्तम व भरभरून प्रतिसाद, एक सुंदर नातं आणि विश्वास जो आपल्यात निर्माण झालाय ना, त्याने मी आपली खूप आभारी आहे. आता मी 19 वर्षांची झाली आहे. भारतीय सहली करता करता माझी आता परदेशवारी सुद्धा सुरू झाली आहे. जपान, केनिया, व्हिएतनाम, कंबोडिया, बाकू आणि आता तर चक्क युरोप. हो, मी निघाले युरोपला येत्या मे महिन्यात. तुम्ही पण येताय ना? अशा अजून अनेक नवनवीन सहली मी घेऊन येत आहे. येताय ना मग? बघा, तुमचा प्रवास सुनियोजित आणि सुखकर करून देण्यास तुमच्याच सोबतीने मी सक्षम झाली आहे. गुणवत्ता टिकून उत्तम सहली करणं हा माझा श्वास आहे. त्यामुळे मी अजून छान छान सहली घेऊन येणार आहे. तुमच्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी नवनवीन उत्कृष्ट सहली देणं हेच माझं काम. आठवतंय मला, सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही मला ट्रेकिंग आणि कॅम्प घ्यायला मदत केली, नंतर थोड्या कालावधीनंतर आपली कैलास मानसरोवरासाठीही साथ लाभली, तेव्हा तर खूपच समाधानी झाले. कारण आपल्या एकत्रपणाने कैलास नव्याने पाहता आला. असा तब्बल 19 वेळा कैलास आपल्याला अनुभवता आला. त्या शिवाचीच कृपा. प्रत्येक सहलीला तुमचा भरभरून प्रतिसाद मला अजून नवीन सहली करण्यासाठी प्रोत्साहित करतो. चारधाम यात्रा, मणिमहेश, आदि कैलास, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, ओडिसा अशा अनेक सहली फक्त आणि फक्त तुमच्यामुळे यशस्वी करू शकले. एवढंच काय, तर मी काशी महारुद्रोत्सव आणि सप्तशृंगी नवचंडी यज्ञोत्सव सारखे पर्यटन आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या विशेष सहली सुद्धा आयोजित केल्या, ज्या फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने यशस्वी करता आल्या. येणाऱ्या सुखदुःखात, कोरोना सारख्या संकटातही तुम्ही सर्वांनी मला आधार दिला. जेव्हा हे सर्व आठवतं ना, तेव्हा माझे डोळे आनंदाने पाणावतात. आज आपण सर्वजण हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहोत. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षी गुढीपाडवा मी जपानमध्ये साजरा करणार आहे. हळूहळू मैत्री परिवार वाढतो आहे आणि मैत्रीची टीम देखील वाढती आहे. येणाऱ्या काही दिवसात तुमच्या सहकार्यामुळे माझ्या शाखा महाराष्ट्रभर पसरणार आहेत. त्यामुळे नवनवीन संकल्पना मांडता येतील आणि मला आशा आहे की त्या आपण सर्व मिळून नक्की पूर्ण करूया. सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलीच मैत्री ग्रुप.